तांदूळ 5-6 तास भिजत ठेवलेले आणि आता चांगले तांदूळ भिजलेत पण आपले. आता आपण ना ते मिक्सरला बारीक करून घेऊया. व्यवस्थित न जाड न म्हणजे असं बारीकही नाही आणि एकदम जाडसरही नाही, असं मिडल असं थोडंसं असं वाटून घ्यायचं आपल्याला. ते तुम्ही हे बघा ह्या पद्धतीने मी वाटून घेतलं आहे. आपण ना त्यात पाणी टाकून पातळ करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून त्यातलं सगळं काढून घेते आणि हे बघा आपण पातळ केलं आहे व्यवस्थित. आता मी मीठ टाकते त्यात, चवीनुसार आपण मीठ टाकूया त्यात आणि आता चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि जास्त पातळ नाही करायचं आपल्याला आणि अगदी डोशांसारखंही पीठ ठेवायचं नाही. ह्या पद्धतीने असं आपल्याला एवढं पातळ करून घ्यायचं आहे. तोपर्यंत एका साईडला आपण ना चून बनवून घेऊया. त्यात मी ना गूळ, खोबरं, वेलची आणि थोडेसे मनुके टाकलेत आणि ते व्यवस्थित आपण जसं मोदकाचं सारण कसं करतो त्या पद्धतीनेच आपल्याला ना हे व्यवस्थित म्हणजे असं भाजून घ्यायचं आहे. तर आपलं ऑलमोस्ट चून तयार झालेलं आहे. आता हे माझा ना हा भिड्याचा तवा आहे. त्या भिड्याच्या तव्याला ना मी व्यवस्थित तेल लावून घेते आणि आता आपण जे घावण्यांचं पीठ तयार केलं आहे ना ते आपण व्यवस्थित असं त्यात टाकून घेऊया. पातळ टाकायचं, असं जाड थर नाही लावायचं आपल्याला. म्हणून ते टाकल्यानंतर ना थोडा भिडा फिरवायचं म्हणजे जेणेकरून ते सगळीकडे स्प्रेड व्यवस्थित होईल असं. आणि आता आपण ते झाकून ठेवूया. आता आपलं एक म्हणजे खाली व्यवस्थित भाजलं आहे ते. मी एका साईडला ना आपण खोबऱ्याचं जे चून केलं आहे ना ते एका साईडला टाकायचं आहे, जेणेकरून दुसरी बाजू त्याच्यावर आपल्याला ती व्यवस्थित म्हणजे त्याच्यावर टाकता आली पाहिजे. आणि जेवढं आपले तांदूळ जुने असतील ना तेवढे घावणे तुमचे व्यवस्थित उचलले जातात. आता हे तांदूळ ना आमचे बरेच जुने आहेत, म्हणजे गावचे तांदूळ हे माझे. ते व्यवस्थित बघा घावणा व्यवस्थित उचलला गेला आहे. त्या साईडला आपण आता तेल लावून परत ते घावण्यांचे पीठ आहे ते एका साईडला टाकायचं आहे आणि 1 सेकंदासाठी त्याच्यावर झाकण ठेवूया. आता त्या साईडला चून टाकेपर्यंत ना बाजूची साईड आहे ना व्यवस्थित भाजली जाते आणि मग ते उचलायला जास्त काही एफर्ट लागत नाही आपल्याला. व्यवस्थित ती बाजू उचलली जाते. त्यासाठी मी परत सांगते की तांदूळ जुने असले पाहिजे. व्यवस्थित चून पसरवून घेऊया सगळीकडे. आता पहिलं ना एकदम व्यवस्थित बाजूची कडा मोकळी करून घ्यायची आणि ती त्या साईडला परत टाकायची आपल्याला. आता परत हीच प्रोसिजर आपल्याला ना 7 वेळा करायची आहे. आणि गूळ असल्यामुळे ना ते थोडंसं भिड्याला चिकटणारच आपलं, त्यामुळे अगदी काही जास्त घाबरायला नको आहे. आता हे आपले ना लास्ट हे आहे, लास्ट करून घेऊया. 7 वेळा झालेत आपले करून. कोण 7 कापाचे करतं, कोण 5 कापाचे करतं, आपल्यावर आहे, तुम्हाला कसं जमेल तसं. बघा आपला रेडी झाला आहे आणि जास्त असं काही तुटला नाही, कारण बारीक सुरीने ना पहिलं असं व्यवस्थित कडा मोकळ्या करून घेतल्या ना की तो उचलतो व्यवस्थित. बघा
आणि जरा पेशन्सचं काम आहे ते, थोडं सावकाश हळूवार ते हे करायचं. बघा हा आता आपला 7 कापायचा घावना तयार झालाय. कसा वाटतो? अगदी दिसतोय ना मस्त छान.